डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। पेट्रोल आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरने महागलं, नवीन दर लागू। मुंबईमध्ये आता पेट्रोल 106 रुपये 50 पैशांवर तर डिझेलचे दर 93 रुपयांच्या घरात। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाचे भाव कडाडल्यानं दरवाढ। पुण्यामध्ये पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटर तर नागपूरमध्ये दर 107 रुपये 14 पैशांवर। डिझेलही 3 रुपये 11 पैशांनी वाढून 93 रुपये 69 रुपये प्रति लिटर। जगभरात पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ, भारतामध्ये मात्र 3.5% दरवाढ। इंधन बचत करता येईल तेवढी करा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, केंद्राकडून 12 रुपये 35 पैशांना कांदा विकत घेतला जाणार। साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। आंदोलनापूर्वी राजू शेट्टींसह आंबा बागायतदारांना पोलिसांची नोटीस, आझाद मैदान वगळता इतर ठिकाणी आंदोलनाला बंदी। आंबा आणि काजू बागायतदारांचा आज वर्षा बंगल्याच्या दिशेने एल्गार, सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरल्यानंतर मोर्चा निघणार। मंत्री प्रताप सरनाईकांकडून एसटी तिकीट दरवाढीचे संकेत, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यानं आम्हाला जास्त फटका बसणार, भविष्यात एसटी बसमध्ये ही भाडेवाढ करावी लागेल, सरनाईकांचं सूचक वक्तव्य। पवारांच्या एनसीबीच्या प्रमुख नेत्यांची पुण्यामध्ये एका हॉटेलमध्ये बैठक, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती। 20 तारखेला पुन्हा बैठक होणार। पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, दादांचं काम पुढे घेऊन जाणार, निधीचा वापर करताना पारदर्शकता महत्वाची। डीपीडीसी बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं भाष्य। नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत दिलं जाणार, पुनर्परीक्षेचं शुल्क नाही। पुढील वर्षापासून ऑनलाईन परीक्षा, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयची लातूरमध्ये मोठी कारवाई, खासगी क्लास चालकाच्या घरावर छापा, परीक्षेआधी काढण्यात आलेल्या गॅस पेपरवरून संचालकाची चौकशी, देशभरात आतापर्यंत 7 आरोपींना अटक। पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश वस्तू ठेवल्याप्रकरणी आरोपी अटकेत, सफाई कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, पुरुषांच्या टॉयलेटमध्ये हा टाइम बॉम्ब ठेवण्यात आला होता। शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये 30 जुलैला पुढील सुनावणी, प्रकरण लवकरात लवकर ऐकण्याची ठाकरे सेनेची कोर्टाकडे विनंती, तर कोर्ट निर्णय घेत नाही अशी विधानं माध्यमांसमोर थांबवा, सरन्यायाधीशांनी खडसावलं। संजय राऊतांच्या विरोधात शिंदेची शिवसेना आक्रमक, राऊतांच्या घरावर निघालेला मोर्चा पोलिसांनी अडवला, सरकारवर टीका करताना राऊतांनी भारतीय युवकांचा मंद असा उल्लेख केला होता। मुंबई महानगर प्रदेशामध्ये भाजीपाल्याच्या दरामध्ये सरासरी 50% वाढ, तापमान, कमी पुरवठा आणि वाहतुकी दरम्यान होणारं नुकसान यामुळे दरवाढ। वाशी बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक 20.5% घटली। मुंबईमध्ये 10% पाणी कपात सुरू, जलाशयातील पाणीसाठा 23.52% गेल्यानं निर्णय, पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये 2,500 तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 20,000ची मोठी घसरण, सोनं जीएसटीसह 1,62,225 रुपयांवर, चांदीसाठी 2,73,980 रुपये मोजावे लागणार। गौतम अदानींविरोधातील लाचखोरी, भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेण्याची अमेरिका न्याय विभागाची योजना, अदानींच्या वकिलांनी असामान्य प्रस्ताव ठेवल्यामुळे निर्णय। मान्सूनच्या आगमनासाठी अंदमान समुद्रामध्ये पोषक स्थिती, येत्या 6 जून रोजी कोकणात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता, ईशान्य भारत आणि दक्षिण भारताच्या काही राज्यात 13 ते 19 मे दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा। मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट, तापमानाचा पारा 38 अंशांवर जाण्याची शक्यता, नागरिकांनी दुपारी उन्हामध्ये जाणं टाळण्यासह पुरेसं पाणी पिण्याचं हवामान विभागाचं आवाहन। मुंबईच्या पायगुनीमधील मृत्यू प्रकरणामध्ये जे रुग्णालयाचा अहवाल सादर, टोकाडिया कुटुंबाचा मृत्यू पॉयझनमुळेच झाल्याचं स्पष्ट, पोटात गेलेल्या झिंक फॉस्फाईडमुळे फॉस्फिन गॅस तयार झाल्याची माहिती।
निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांच्या एसआयआरचा तिसरा टप्पा जाहीर. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 30 मे पासून प्रक्रिया सुरू होणार, तर 37,63,00,000 मतदारांची पडताळणी केली जाणार. डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार. प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC. गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900 6200 681 या क्रमांकावर.